नमस्कार मित्रांनो, वंश किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज मी इथे अळूवडी बनवलेली आहे। चला तर आपण याची रेसिपी पाहूयात। अळूचे मी इथे फ्रेश पानं घेतलेले आहे, ते आता धुवून घेतलेले आहे व्यवस्थित। त्याच्या आपण अशा ज्या काड्या आहेत ह्या मोडून घेऊयात, अशा वेगळ्या करून घेऊयाचे देठ आपण। आणि आपल्याला हे शिरा जे आहे हे चाकूच्या सहाय्याने काढून घ्यायचे आहे। असं आपल्याला काढून घ्यायचे आहे ते शिरा। व्यवस्थित काढायचे नाही तर आपलं पान फाटू शकते। हळूहळू काढायचे। आपल्याला असं उलटं ठेवून लाटून घ्यायचं आहे, म्हणजे ते स्ट्रेट होऊन जाईल। अळूवडीसाठी आपण आता पीठ भिजवून घेऊयात। इथे मी बेसन घेतलेलं आहे। इथे आपण हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट केलेली आहे, ते आपण यामध्ये घालून घेऊयात। चवीनुसार आपण मीठ घालून घेऊयात। अर्धा चमचा हळद घालून घेऊयात। ते मी थोडा ओवा घेतलेला आहे, आपण असं हातावर जरा क्रश करून नंतर तो त्यामध्ये घालून घेऊयात। ओव्याने आपल्या अळूवडीला खूप छान टेस्ट येतोय, त्यामुळे आपल्याला घालायचंच आहे। अर्धा चमच आपण इथे जिरे पावडर घालून घेऊयात। बारीक कट केलेली कोथिंबीर आपण घालून घेऊयात। आता आपण हे मिक्स करून घेऊया। यामध्ये आपल्याला हळूहळू पाणी घालायचं, आपल्याला हे जास्त पातळ करायचं नाहीये। आपल्याला थोडं थोडं करून यामध्ये पाणी ॲड करायचं आहे, एकदम पाणी ॲड करू नका। यामध्ये गाठा राहायला नकोत आपल्या बेसनामध्ये, एकदम मऊ असं झालेलं पाहिजे ते। पानाला व्यवस्थित हे बॅटर लावून घेऊयात। व्यवस्थित आपण याला लावून घेतलेलं आहे। यावर आता आपल्याला दुसरं पान जे आहे ते असं व्यवस्थित ठेवायचं आहे। याला सुद्धा आपल्याला हे बॅटर लावून घ्यायचं आहे। दुसऱ्या पानाला पण आपण इथे लावून घेतलेलं आहे। परत एक आपण पान त्यावर लावून घेऊयात। ह्या सुद्धा पानाला आपण हे मिश्रण लावून घेऊ। इथे मी 4 पानांपासून बनवलेलं आहे। आपल्याला याची व्यवस्थित फोल्ड मारून घ्यायची आहे। आता आपण व्यवस्थित हे बांधून घेतलेलं आहे। आपल्याला हे वाफवून घ्यायचे आहे। इथे मी एक चाळणी घेतलेली आहे, याला आपण थोडं तेल लावून घेऊयात। इथे मी पातेल्यामध्ये पाणी घालून घेतलं आहे, पाणी थोडं गरम होऊ दिलं आहे। त्यावर आपण आता हे चाळणी ठेवून देऊयात। आणि आपण जे हे अळूवड्याचे जे फोल्ड केलेले आहे हे आपण यावर ठेवून देऊया। आपल्याला हे व्यवस्थित वाफवून घ्यायचे आहे। आता हे इथे मी 15 ते 20 मिनिटपर्यंत वाफवू देणार आहे। आपण याला कवर करून घेऊयात व्यवस्थित आणि 15 ते 20 मिनिट होऊ देऊयात। आता आपले 15 मिनिट झालेले आहे, आपण हे चेक करून घेऊयात। बघू शकता किती छान हे वाफवलेले आहे। आपल्याला आता गॅस बंद करायचा आहे आणि हे आपण चाळणी आपण काढून घेऊयात। आपण हे एका प्लेटमध्ये एका ताटामध्ये व्यवस्थित काढून घेऊयात। आपल्याला हे थोडं थंड होऊ द्यायचे आहे। आता आपण असं कापून घेऊया याला। बघू शकता किती लेयरचा बनलेला आहे, खूप छान झालेला आहे। बघू शकता किती छान लेयर याला आलेली आहे। आता आपण हे फ्राय करून घेऊयात। यावर आपण आता तेल घालून घेऊयात। यावर ठेवून देऊया आणि आपण दोन्ही साइडने हे खरपूस अशी भाजून घेऊयात व्यवस्थित। बघू शकता किती छान कलर आपल्या अळूवडीला आलेला आहे। आणि यावर आपण थोडे तीळ घालून घेऊयात, यामुळे आपल्या अळूवडीचा टेस्ट खूप छान येते तिळाने। बघू शकता
बघू शकता किती छान झालेली आहे. व्यवस्थित फ्राय करून घेऊयात. दोन्ही साईडनी खरपूस आपल्याला ती भाजून घ्यायची आहे. बघा याला किती मस्त कलर आलेला आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊयात आणि ही सर्व करून घेऊयात. बघू शकता किती छान आपली अळूवडी रेडी झालेली आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.